नमस्कार. आपण आलो आहोत धाकटी डहाणू या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी फ्रेश मच्छी आपल्याला पाहायला मिळते. मावशी, या मच्छीचं नाव काय? या कौला. हा, कौला कौला. अच्छा, कोलंबी ती कौला सांगतात, त्याला कोलंबी सांगतात. ही हा. आहे ना, हा, ही आहे ती कोलंबी, त्याला कौला सांगतात. अच्छा, ती कोलंबी आहे, हा. तिला कौला म्हणतात. हा. अच्छा, आणि ही आहे ती कोलंबी, ही आहे ना हा, ती कौला. अच्छा, हिला कौला म्हणतात हो. आणि हिला कोलंबी कोलंबी म्हणतात. म्हणतात. हा. आता तुम्ही ही जी मच्छी मला वाटतं एकदम फ्रेश काढून आणली वाटते. हो, हा, हो. आपलं नाव सांगत आहे दत्ता लक्ष्मण केले. मग अच्छा, केने. मग ही जी तुम्ही मच्छी आणली, आता कोण गेलं होतं मच्छी आणायला, कधी गेले होते? ते तांडे लोक जातात, मग तिकडून मच्छी मारून घेऊन येतात. घेऊन येतात. मग ते बंदर आतमध्ये कधी टाकतात ते शेवडी? होडी. हा. रात्री आलेले आहेत ते, सकाळी फॅक्टरीमध्ये रात्री फॅक्टरीमध्ये नेऊन ठेवलं. बरं. सकाळी आणलं, हा. बर्फामध्ये ठेवलं. बरं. हा, मग आता आणलं, मग आता आम्ही निवडतात. म्हणजे आता ही सगळी फ्रेश मच्छी आहे, म्हणजे तिकडून आल्यानंतर तिला बर्फाच्या ठिकाणी घेऊन जातात. मग तिकडून आपल्याकडे ते दिवसाचं असलं ना तर दिवसाचं टाकतात ना, रात्री असलं ना हा. साफ करायला जमत नाही ना. ओके, ओके. मग त्यांना पण उशीर होते ना होते जायला, मग फॅक्टरीमध्ये ठेवतात. बरं बरं. मग आता ही ते कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी वेगवेगळे दिसतात जरा मासे? ही कोलंबी सांगतात. बरी छोटी छोटी करडी. हा. ही सुकट. ही सुकट. अच्छा, ही सुकट. ही वागते. हा, ही वागते. हा, नाही लहान सुकट. ही लहान सुकट. ना ती आहे ना हा, त्या साईडला हा. ती निरला बोंबील, बारकी निरला. ते छोटे बोंबील. छोटे बोंबील. हा, निरला म्हणतात का तिला? हो. ओके. आणि ही वागती का? वागते. हा. हा, ठीक आहे. खूप छान पैकी या ठिकाणी मच्छी दिसते आणि मच्छी अशी ताजी खायला चांगली लागते ना? हो, कारण मी स्वतः खात नसल्यामुळे यातली मला माहिती नाही, परंतु तुमच्याकडून एक मला यूट्यूबसाठी हा व्हिडिओ करायचा होता म्हणून मी माहिती घेतली. मग साधारण आता हा माल घेतल्याचा तुम्ही कुठे विकणार तो? आता इकडे गिऱ्हाईक येतात ना बाई. इथेच गिऱ्हाईक येतात, बाई लोक पण या ठिकाणी येतात. मग ही जी मच्छी आहे ती साधारण आपण कशी विकतात ही कोलंबी? ती सोलून विकतात. ती 1000 रुपये, 1100 रुपये अशी विकतात किलो. मग तुम्ही इथून कशी देणार होलसेलमध्ये? ते आता ही सोलतील, अशी सोलतील, मग धुतील. बापरे. हा, सुकट टाकतील. नाही मग अशी ओलीची ओली घ्यायची असेल तर? ओली देतात, असं विकत देतात. मग आता ह्या गैमला किती किंमत असेल साधारण? जवळजवळ 300 रुपये किलो. 300 रुपये. म्हणजे तुम्हाला फक्त 300 येतील? ऍक्च्युली मग याचे 3000 करतात ते लोक. बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडून ते स्वस्तमध्ये घेऊन ते जास्त भावाने विकतात. बरं बरं, ठीक आहे. पण ती मोठी कोलंबी असेल भाऊ, असं ही कोलंबी असेल, ही कोलंबी असेल, अशी असेल. हा, बरोबर आहे. तर मग ही साधारण आजच्याच संपून जाणार. मग परत दुसरा माल कधी येणार मग? मग आता जसं माल पडेल तसं, जास्त जर बोटीत माल पडला ना तर मग लवकर एका दिवसात बोट येतात ना. कमी जर पडला ना मग बर्फ लावून मारून ठेवतात, मग 3 दिवसांनी बोट येतात. 3 दिवसांनी बोट येतात. मग साधारण बघा आता हे. ह्याच्यामध्ये कुठली मच्छी आहे? ओपन करून दाखवा. हा, ही कुठली फ्रेश मच्छी आहे? तिचं नाव काय? बोंबील. हे बोंबील आहेत का? म्हणजे ताजे बोंबील म्हणतात याला. नंतर हे सुकवायचे आणि ते मग असे काय म्हणतात त्याला, सुकतात एकदम. बांबूला सुकट टाकतात. हा, ते बाहेरच बघितले बांबूला. हा, अच्छा. तिकडे आपण बघू शकतो त्या ठिकाणी सुकत घातलेले आहेत बोंबील. ऍक्च्युली बोंबील हे असे असतात थोडेसे वरती करा. मोठे असे ह्याच्यापेक्षा मोठे असतात. हे लहान आहे. ते व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ताईने माहिती दिली. धन्यवाद आपल्याकडून माहिती मिळाल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ मला एक यूट्यूबला टाकण्यासाठी झालेला आहे. आपल्याला किने ताईने माहिती दिली. आणि आजी बघा इथे सॉर्टिंग करतात. आजी इकडे बघा. हां, आजी या ठिकाणी सॉर्टिंग करतात. आणि मग ही वेस्ट गेली का? अहो, आमच्याकडे ही पण सोडत नाही.